शेवटचा सामना आहे लीग स्टेज क गटातील हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय। विलास पाटील आपण यायचंय, पंचांची कामगिरी करायची, आपण इथे यायचंय स्टेजवर। गौरव घोसाळकर आणि रोहित पाडगे ही सावरवलीची A1 जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि त्यांच्या समोर नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस पहिलं षटक घेऊन येतोय। खरं तर तालुका वाईज ज्या वेळेला सामने असतात त्यावेळेला रोहित पाडगे, गौरव घोसाळकर, नरेश ठोंबरे हे खालापूर तालुक्यातून एकत्र खेळलेले खेळाडू आहेत, परंतु आज ग्रामीण क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात। नरेश ठोंबरेच्या समोर उभा आहे तो गौरव घोसाळकर, एक स्टायलिश खेळाडू, आणि त्याच्या समोर नरेश, एक चांगला बॅटल पाहायला मिळणार। नरेशचा पहिलाच बॉल उर्ध विकेटनं समोर टाकलेला बॉल हवेमध्ये लॉब केलाय, चेंडू बराच वेळ हवेत। पहिल्याच बॉल वरती काय घडतंय तर गौरव घोसाळकरचा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला जातोय। कृष्णा होता त्या ठिकाणी, कृष्णा भोईर, बाळू या टोपण नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू, आणि बराच उंच गेलेला झेल त्याला घेता आला नाही। या पहिल्याच बॉल वरती संधी मिळतेय ती बॅट्समन गौरवला। रोहित पाडगे आता स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे। दोन मोठे खेळाडू आणि त्यांच्या समोर रायगड नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक वेगवान गोलंदाज। या वेळेला नरेशच्या विरोधामध्ये मिड विकेटला मारला जातोय लांब लचक पहिला षटकार रोहित पाडगेच्या बाडमधून। शफल झाला, ऑफ स्टंप वरती जाणारा बॉल अगदी पायांच्या मध्ये होता। बॉटम हँडचा सुरेख वापर केला, मनगडाचा सुरेख वापर केला आणि चांगल्या पद्धतीने बॉलला पिक करत षटकार पाहायला मिळाला। या वेळेला पुन्हा एकदा वेगात टाकलेला बॉल झेल होण्याची शक्यता, परंतु काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते आता कृष्णाची। या अगोदर थोडीशी चुकी झाली होती, परंतु या बॉल वरती दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। 4 धावा होत्या पण एकच धाव मिळाली, बाउंड्री सेव्ह केली आहे कृष्णानं आणि एका धावेच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू आहे। नरेशच्या विरोधामध्ये आक्रमण पाहिलं, परंतु तदनंतर नरेशचं कमबॅक देखील पाहायला मिळते। शरीरावरती चेंडू आदळला, वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी शरीरावरती जात असताना चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। ही खासियत आहे नरेशचे, असे वेगवान चेंडू आपण बऱ्याच वेळेला पाहिलेत आणि तो एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। फिल्डिंग जर आपण पाहिली, मिड विकेटला एक खेळाडू आहे, एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। उर्ध विकेटनं नरेश तयार। परफेक्ट यॉर्कर, मध्यरात्री टाकलेला हा दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला। एक परफेक्ट यॉर्कर सन्मान दिला, फक्त खोदून काढलं। स्वतःची विकेट वाचवण्यासाठी हा संरक्षणात्मक रूपाने खेळला गेला फटका। एकेरी धाव या बॉलवरती पाहायला मिळाली। चांगल्या बॉलर समोर संयम दाखवतायत दोन्ही बॅट्समन, टेम्परामेंट दाखवतायत, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि नरेश जितकं मोठं नाव आहे ना तितकी मोठी कामगिरी देखील पाहायला मिळते। षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं याचं उत्तम असं उदाहरण दाखवतोय तो नरेश ठोंबरे। पुल करण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केला होता। कृष्णा फार लांबून आलाय, 10-12 यार्डाचा डिस्टन्स कव्हर केलंय एकाच ऍक्शन मध्ये थ्रो देत असताना। थ्रो व्यवस्थित आला नाहीये, बाळूचं चांगलं गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळतंय आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे। मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सावरवली ग्रामीण क्रिकेटची A1 सलामीची जोडी आपण पाहतोय, रोहित पाडगे आणि गौरव घोसाळकर। आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर नरेशच्या विरोधामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात। एक मोठा सामना आहे, दोन ताकदवान संघ आहेत
आणि खरं तर नरेश सुरुवातीलाच म्हटलं होतं, गौरव रोहित तालुका निहाय क्रिकेटमध्ये खरं तर एकत्र खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे ओळखून आहेत. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी सुनील ठोंबरे याच्यावरती देण्यात आली आहे. सगळ्यात सिनियर खेळाडू आहेत सुनील या संघामधील. अलीकडच्या काळामध्ये 40+ मध्ये देखील खेळताना आपण त्यांना पाहिलंय. चांगलं क्रिकेट सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. आणि सुनीलच्या हातामध्ये महत्त्वाच्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. 30 सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. फिल्डिंगची सजावट केली जाते. वाईडिश लॉंग ऑफला बाळू आहे, लॉंग ऑनला नरेश जातो आहे. काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू आहे, एक खेळाडू मिड विकेटला आहे, एक खेळाडू डीप कव्हरला आहे. सर्कलच्या आतमध्ये लेग स्लिप आहे, फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. अशी फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सुनील ओव्हर द विकेटनं. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा बॉल बॅटला ब्रश झाला. पाठीमागच्या बाजूला चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आपल्याला अल्पेश कडून, अभिषेक कडून. आणि हा पहिला फलंदाज बाद झालाय तो बॅटिंग करणाऱ्या सावरोली संघाचा. कमॉन डीजे. विनय गवळी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरव घोसाळकर आउट झालाय. एक मोठा खेळाडू बाद झाला. गौरवच्या बॅटमधून फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तो स्वस्तामध्ये बाद झालाय. नवीन बॅट्समन विनय गवळी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनय गवळीला चांगला खेळ करावा लागेल. 3 नंबर क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा सामना आहे. 28 टीम आज 26 टीम आतापर्यंत खेळल्यात. 27 आणि 28 क्रमांकाचे संघ मैदानामध्ये खेळतायत. फुलटॉस बॉल, बॉटम हँडचा सुरेख वापर. डायरेक्ट बॅट वरती आला बॉल आणि तसा फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पहिलाच बॉल फुलटॉस आणि त्याचा काय पुरेपूर खरपूस असा समाचार घेतलाय तो बॅट्समन विनय गवळीनं. चांगला बॉल लाईनच्या अगदी जवळून बाहेर जात असताना अभिषेक गडगे आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. चांगलं यष्टीरक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. एकूण धावसंख्या आहे ती 16 ऑन बोर्ड. यावेळेला हेलिकॉप्टर फटका सरळ लँड होतोय साइड स्क्रीनच्या वरून आणि या इनिंग मधला दुसरा षटकार येतोय विनय गवळीच्या बॅट मधून. कमॉन डीजे. दर्जेदार फटकेबाजी सुरू आहे. सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या मनगटामध्ये किती ताकद आहे, त्याच्यामध्ये किती गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये किती प्रतिभा आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. सुनीलच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण बॅकफुट वरती गेला, कट करण्याचा प्रयत्न केला आणि सुनीलला देखील एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. षटकार आल्यानंतर देखील चांगलं मनोधैर्य आहे, एक्सपिरियन्स आहे, त्या अनुभवाचा वापर करत असताना डॉट बॉल फेकतोय. टीमचा स्कोर आतापर्यंत झालाय तो 22. हा देखील चांगला बॉल. 22 23 धावा धावफलकावरती आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन होत्या आणि या ओव्हरमध्ये 12च रन आलेले आहेत. 22 रन झालेला आहे. 2 ओव्हर नंतर 22. तेवीस रन आहे. 2 ओव्हर नंतर 23 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. गौरव ठोंबरे गोलंदाजीला आलाय. गौरव ठोंबरेच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हर नंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट गेली आहे. विनय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे आणि रोहित पाडगे स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. या वेळेला पूर्णपणे पाठीमागे जात प्रहार चढवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी काय घडलंय तर हातातून चेंडू निसटला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. तिसरा षटकार या इनिंग मधला पाहायला मिळाला. लेग बाईची 1 धाव येते. 30 धावा धावफलकावरती झालेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि आता सिंगल लेग बाईची पाहायला मिळाली. विनय गवळी एक आक्रमक बॅट्समन, फार चांगला डायनामिक खेळ त्याचा आज पाहायला मिळालाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि या 2 षटकारांनी चांगल्या पोझिशन मध्ये नेण्याचं काम केलं ते सावरोली संघाला. गौरव चांगली बॉलिंग करत असताना एक षटकार आलाय, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक देखील त्याचं पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकामध्ये पौद एंड कडून गोलंदाजीला आलाय. वेगवान चेंडू अगदी बॅट अँड पॅडच्या मधून जातोय. नरे अभिषेक आहे त्या ठिकाणी चांगली विकेट किपिंग करत असताना आणि डॉट बॉल येतोय. 30 धावा धावफलकावरती. रोहित त्या ठिकाणी विनय सोबत संवाद करत असताना, विनयला टिप्स देत असताना, एक सिनियर खेळाडू आहे संघामधील आणि विनयच्या बॅटमधून देखील आपल्याला 4 चेंडूंमध्ये 2 स्ट्रोक पाहायला मिळालेत मोठे. फटका हवेमध्ये आहे. बऱ्याच लांबून क्षेत्ररक्षक आलाय. झेल त्या ठिकाणी घेतला जातोय. नरेश कोणती चुकी करत नाहीये आणि हा एक मोठा बॅट्समन ज्याच्या बॅटमधून षटकार येत होते तो मात्र आता बाद होतोय. ची धाव म्हणजे एकूण 7 रन या ओव्हर मध्ये आलेत. गौरवनं 6 धाबा खर्च केल्यात. चांगले डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले आणि जे षटक हवं होतं आई एकविरा क्रिकेट संघ हातनोलीला ते षटक मात्र पाहायला मिळालं गौरवच्या माध्यमातून. आणि नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वैभव मेहतर हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. समोर खेळलाय सरळ बॅटनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अल्पेश. थोडा फंबल होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आहे
32 या ओव्हरमध्ये 9 रन आपल्याला पाहायला मिळाल्या. 32 धावा धावफलकावरती. शेवटचा षटक बाकी आहे. गौरव इकॉनॉमिकल राहिलाय, सुनील थोडासा महागडा 12 धाबा, नरेशनं 11 धाबा आणि गौरवनं या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या त्या 9. चांगली बॉलिंग आपल्याला गौरवची पाहायला मिळाली आणि शेवटचं निर्णायक षटक देण्यात आलंय ते अभिषेक गडगे या खेळाडूच्या हातामध्ये. टॉस करण्यासाठी अभिषेक नेहमी येत असतो, टीमचा कॅप्टन आहे आणि त्याच्या हातामध्ये एकमतानं चेंडू आता देण्यात आलेला आहे. अभिषेक. रोहित पाडगे जो सलामीला आला होता तो अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे, सेट झालाय, नांगर रोवून उभा आहे आणि रोहितच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 10.67च्या ॲव्हरेजनं 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या मैदानाचा विचार केला तर फार चांगले सामने पाहायला मिळाले. 40-45 धावा देखील या मैदानावरती सहज चेस होत आहेत आणि तो चेस, यशस्वी चेस आपण पाहिलेला आहे. धावांचा पाठलाग आजच्या रात्रीमध्ये पाहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं धावा डिफेंड होताना देखील पाहिलेल्या आहेत. म्हणजे या मैदानावरती काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. खेळपट्टी जितकी गोलंदाजांना पोषक आहे ना तितके फलंदाजांना देखील साथ देते. अगोदरच बॅट्समन शफल झाले होते ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. बॉलला खोदून काढत असताना समोरच्या रिजनमध्ये तुकाराम आणि नरेश हे 2 खेळाडू उभे आहेत. नरेशची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळते ती सावरोली संघाला. वैभव मेहतर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिलाय, परंतु तो खेळ आठवावा लागणार आहे वैभव मेहतरला. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाठीमागच्या बाजूला, बरीच मोठी गॅप आहे, चेस मोठा आहे, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. सहजरित्या 2 धावा मिळतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे मैदान फार मोठं आहे, सुसज्ज अशी आउटफील्ड आहे. या मैदानावरती 3 धावा घेणं कठीण नाहीये फलंदाजांसाठी. सहजरित्या त्या 3 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या सावरोली संघाला. या 2 फलंदाजांनी ओळखले मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये गॅप शोधल्या जात आहेत, सिंगल डबल्स इझिली घेतल्या जात आहेत आणि या सिंगल डबल्स आणि टिबल्सच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या होतीये ती 35 रन स्कोरबोर्ड वरती. अभिषेक मोठे फटके मारू देत. 36 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल फटका खेळत असताना हातावरचं बॅटवरचं नियंत्रण सुटलं. एका हातानं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किरण पवारला आपण पाहिलं बऱ्याच वेळेला एका हातानं षटकार मारत असताना, आणि आता मात्र बॅटवरचं थोडासा हात स्किड झाला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. अभिषेक चांगली बॉलिंग करतायत. 3 बॉलमध्ये मोठे फटके मारू दिले नाही, 4च धावा खर्च केल्यात. थोडीशी दिशा भरकटलाय. संदीप गायकवाड सर त्या ठिकाणी वाईट बॉल दाखवत असताना अतिरिक्त स्वरूपाची एक धाव स्कोरबोर्ड वरती जोडली जाते आणि अवांतरच्या मदतीने एकूण धावसंख्या होतीये ती 37. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 37 रन स्कोरबोर्ड वरती. शांत असं वातावरण आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. स्लोअर बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल वेट केला होता. तुकाराम त्या ठिकाणी आहे. चांगला थ्रो तुकारामचा. फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जितका चांगला बॉल होता ना तितका वेट करून बॅट्समनने खेळला. फिल्डिंग पण चांगली होती, थ्रो पण चांगला होता आणि रनिंग बिटवीन द विकेट पण चांगलं पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते, कारण 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 39. 2 बॉल बाकी आहेत. 39 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावले गेलेत. 2 चांगल्या चेंडूंच्या अपेक्षेमध्ये आहे, प्रतीक्षेमध्ये आहे गोलंदाजी करणारा हातनोली संघ, तर मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे दुसऱ्या बाजूनं
फलंदाजी करणारा संघ आणि मैदानावरती काय घडतंय, दोन फिल्डरच्या मध्ये मिसकम्युनिकेशन, तू अडवणार का मी अडवणार, या दुधा मनस्थितीमध्ये 4 धावा बहाल केल्या गेल्यात आणि 4 धावा मिळतायत त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 43, 43. 43 धावा धावफलकावरती. यश त्या ठिकाणी होता, कृष्णा त्या ठिकाणी होता. दोघांच्या मध्ये थोडंसं मिसकन्सेप्शन, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा की ज्या ठिकाणी 2 धावा वाचवता आल्या असत्या, चौकार पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे, पुलचा फटका. यश कोंडिलकर मिस्टेक करतो, एक धाव सोडली आहे, दुसरीचा प्रयत्न, थ्रो प्रॉपर नाहीये आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 45, 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे ते 46 या धावसंख्येचं. 46 धावांचा टार्गेट आहे. फार चांगलं टार्गेट चेस करताना मजा पाहायला मिळणार. आमच्या चौक विभागातील आणखीन एक दर्जेदार स्कोरर भार्गव ठोंबरे हे देखील या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 46चा टार्गेट आहे. 45 पहिल्या सत्रामध्ये जमा केल्या सावरोली संघानं. नक्कीच दरम्यान एक सूचना, आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री पांडुरंगजी घरत साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे. तरी आयोजकांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं शुभ सन्मान करण्यात यावा. आमचे जवळचे मित्र आहेत आर्यन देशमुख, सगळेजण लाडानं चिन्या म्हणून ओळखतात चौक विभागामध्ये. ते आमच्या कॉम्बॉक्समध्ये 12वे प्रतिनिधी म्हणून आले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला आमंत्रण दिलं त्याबद्दल या स्पर्धेचे मुख्य आयोजक यशवंतदादा शिंदे, त्याचबरोबरीनं मारुतीदादा ढवाळकर, आमचे अगदी जवळचे मित्र अतिकजी लबडे, कल्पेशजी शिंदे यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी आम्हाला समालोचनासाठी बोलवलं. आणि पुढील समालोचनासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो समीर राणे यांना. धन्यवाद. हरिभक्त पारायण आमचे समीर राणे या ठिकाणी मायक्रोफोनवरती आपल्या समेत जोडले जातील. धन्यवाद सुरज सर. नक्कीच यापुढील पाणी द्यायचं, पाणी. समीर सर, यापुढील होणारा सामना असेल आंबिवली आणि माडपवाडी. नक्कीच दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. आंबिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. माडपवाडी संघाचा कर्णधार आपण यायचंय. हा होणारा सामना 3 षटकांचा राहील आणि एकच एंड कडून खेळवला जाईल, याची दक्षता आणि नोंद घ्यावी दोन्ही संघाने. धन्यवाद सर. अगदी बघा 4 षटकांचा खेळ झाला आणि 24 चेंडूंच्या खेळानंतर मी म्हणेन सावरोली संघाच्या धावा फलकावर धावा लागल्यात 45 आणि 46 धावांचा अगदी भलं मोठं डोंगर ठेवलंय समोर ते हातनोली संघापुढे. अगदी मी म्हणेन 11.75च्या सरासरीने चालावं लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. अगदी गौरव ठोंबरे, चांगला खेळाडूंचा भरणा असलेली हातनोली टीम पाहायला मिळते. दर्जेदार खेळाडू, तितकाच एक्सपिरियन्स आणि तितकीच चांगली लयबद्धता असलेली हातनोली टीम पाहायला मिळते चौक पंचकृषीमध्ये. अगदी नरेश ठोंबरे सारखा गोलंदाज, ते स्तरार गोलंदाज, रायगड एक्सप्रेस म्हणून नावलौकिक. सुनील ठोंबरे अगदी क्रिकेटचा मास्टर माइंड म्हणून नावलौकिक आहे आणि अगदी आता अलीकडच्या काळामध्ये 40+ मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी गौरव घोसालकर, रोहित यांच्यासारखी सावरोली टीम पाहायला मिळते. अगदी सावरोली टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपलं फिल्डिंगचं गॅदरिंग सजवायचं आहे आणि लगेचच मॅचला सुरुवात करायची. अगदी जबरदस्त आयोजन पाहायला मिळतोय.
ते मी म्हणेन मैत्री चषक 2025 मध्ये अगदी सगळ्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि सगळ्या कॉमेंटेटरचं आपण पंचांचं सगळ्यांचं अभिनंदन करूया आणि वळूया सामन्याकडे, जिथे पहिल्या सत्रामध्ये सुरज सर चेंडू द्यायचा आहे, चेंडू नवीन चेंडू द्यायचा आहे. चोवीस चेंडू 45 धावा जमवल्या त्या पहिलं बॅटिंग करताना सावरोली टीमनं. आणि आता बॅटिंगसाठी जाणार आहे तो हातनोली टीम. सलामीची जोडी पाठवायची आपली मैदानामध्ये, कर्णधाराला विनंती करतोय. टॅकलिंग ऑफ पीपल न खेळावं लागणार आहे फलंदाजांना. अगदी मी म्हणेन कॉर्डिनेशन करून खेळावं लागणार आहे. बालू कोंडिलकर अगदी चेंडूची पाहणी करताना एक चांगला दर्जाचा खेळाडू म्हणून नावलौकिक आहे. जशी त्याची बॅटिंग आहे तशी त्याची फिल्डिंग देखील नावलौकिक आहे. बालू कोंडिलकर आणि त्याचा साथी पार्टनर जातोय अभिषेक गडगे, अगदी जबरदस्त खेळाडू म्हणून नावलौकिक. बघा, मास्टर माइंड गेम करण्यासाठी अगदी 46 धावा जमवायच्या आहेत धावा फलकावर. 4 षटकांचा खेळ आहे. पहिल्या सत्रामधली शेवटची मॅच पाहायला मिळते ती मोरिया हातनोली आणि सावरोली यांच्या दरम्यान. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या सत्राचा खेळ झालाय, 45 धावा जमवल्यात आणि अगदी मी म्हणेन 11.75च्या सरासरीने धावायचं आहे ते हातनोली टीमला. हातनोली टीमकडे देखील चांगल्या दर्जाचे आणि तितक्याच ताकदीचे फलंदाज म्हणून नावलौकिक असलेली हातनोली टीम आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात फिल्डिंग करणारा सावरोली टीम पाहायला मिळते. मी विनंती करतोय पुन्हा एकदा सावरोली टीमच्या कर्णधाराला की आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे लगेच. चला, या ठिकाणी माडपवाडी आणि आंबेली टीमचा कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करण्यासाठी आपण अशोकजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल जुने क्रिकेटपटू आंबेली संघासाठी बराच वेळ क्रिकेट खेळले ते आणि आता पोर्टी प्लस मध्ये खेळतायत. 1 धाव आरोग्यासाठी आणि अगदी रोज सकाळी न चुकता ते जनता विद्यालयाच्या मैदानावर असतील, अचानकच्या मैदानावर असतील, रिचच्या मैदानावर असतील, जिथे प्रॅक्टिस तिथे मात्र ते हजर असतात. अजय पवार चावणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. ओल्टू समीर राणे. शैलेश लबडेजी यांच्याकडून सावरोली टीम कडे शुभेच्छा. त्यांचं देखील मैत्री चषक 2025 मध्ये स्वागत करूया. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल बालू कोंडिलकर आणि नॉन स्ट्रायकर अभिषेक गडगे. तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिलं षटक टाकतोय सागर. यावेळेस मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव येते. एका धावेच्या बरोबरीनं अकाउंट ओपन होत आहे अगदी हातनोली टीमचं, जिथे 11.75च्या सरासरीने धावायचं आहे. तर बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला आता स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय. तर फलंदाज अभिषेक गडगे, मदार असणारे या फलंदाज. मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे. अगदी मी म्हणेन या षटकामध्ये सावरोली टीमनं धावा जमवल्या होत्या. अवघ्या पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन 11 धावा जमवल्या होत्या आणि जास्तीत जास्त धावा काढण्याचा कल असतो नरेश ठुमरीचा. ते 23 तरार पहिलं षटक होतं आणि त्या षटकामध्ये रोहित कडपे आणि गौरव घोसालकरनं 10 धावा जमवल्या होत्या. तोच इरादा आणि तोच मनसुबा घेऊन उतरले हातनोली टीम. हा चेंडू जबरदस्त प्रहार अभिषेक गडगेनं मारलाय. सरळ लंग आपला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला फलंदाज बाद होणार आणि सुवर्ण संधी जाणार आमच्या डीजे मास्तर.
त्याची गोलंदाजी आहे नरेश ठोंबरेची. रायगड एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं, पूर्ण रायगडमध्ये खेळलेला खेळाडू, अगदी लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला हा खेळाडू आणि टेनिस क्रिकेट देखील खेळणारा हा फलंदाज आता बॅटिंग करण्यासाठी हातनोली टीम कडून जातोय. मदार असणारे हा खेळाडू. मी सातत्यानं म्हणतो की भारतीय क्रिकेटसाठी या क्रमांकावर राहुल द्रविडने गेले कित्येक वर्ष आपला मी म्हणेन आयुष्य पणाला लावलं आणि तीच जागा आता मी म्हणेन कधी कधी सूर्यकुमार यादव 2020 क्रिकेटमध्ये आणि 50 ओव्हरमध्ये मी म्हणेन विराट कोहली करताना दिसतोय आणि तीच जागा सांभाळतोय तो मी हातनोली टीम कडून नरेश ठोंबरे. एक चांगला दर्जाचा खेळाडू म्हणून नावलौकिक आहे, ज्यानं बराच काळ टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या हुकूमत गाजवणारा हा गोलंदाज म्हणून नावलौकिक, परंतु तशी त्याची फलंदाजी तितकी चांगल्या प्रकारे आहे. हा चेंडू सरळ दस्तारामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय, कव्हर कडे फेकतोय. जोपर्यंत नरेश ठोंबरे बॅटला फिरवतोय तोपर्यंत कीपर दस्तारामध्ये घेते. निर्धाव चेंडूची फेकी होते. धावफलक मात्र इथे थांबते. अगदी 3 चेंडूंची फेकी झाले. एक फलंदाज बाद झाला अभिषेक गडगे आणि आता नवीन फलंदाज नरेश ठोंबरे. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने हा चेंडू झेल पकडणार का आणि फलंदाज नरेश ठोंबरे बाद. दुसरा फलंदाज हातनोली टीमचा बाद होतोय. अगदी मी म्हणे अडचणीत सापडलेला हातनोली टीम, परंतु आपण सुवर्ण संधी देऊया. 2 मिनिटं का मैदानाच्या आतमध्ये कोण जातोय. अगदी सुनील ठोंबरे जर गेला तर त्याच्यावर मदार असणारे या फलंदाजांवर प्रवीण पाटील आमचे चावण्याचे. अगदी लेफ्ट हँड बॅट्समन प्रवीण आणि संदेशचं नाव म्हटलं तर रसायनी पंचकृषीमध्ये नावलौकिक. अगदी जबरदस्त यंदाच्या फॉर्मॅटमध्ये जर तसं पाहायला गेलं तर प्रवीण पाटील जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला आहे आणि त्याचं देखील आपण मैत्री चषक 2025 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. वळूया जातोय गौरव ठोंबरे. अगदी मी म्हणेन कॉर्डिनेशन कुठे ना कुठेतरी कर्णधाराने सिच्युएशन आखले आणि गौरवला पाठवलंय. सुनील ठोंबरेला माहिती आहे जर गौरवनं आणि फलंदाज मी म्हणेन बालू कोंडिलकरनं या षटकामध्ये जर पार्टनरशिप केली तर दुसऱ्या षटकामध्ये जर कुठे ना कुठेतरी मी म्हणे 15-20 धावा जमवल्या तर सुनील ठोंबरे येणाऱ्या षटकामध्ये खेळेल हा विश्वास मी म्हणेन कदाचित हातनोली टीमनं इथे दाखवला असेल आणि त्याचं कारण म्हणून गौरव ठोंबरेला पाठवला असेल. ऑन स्ट्राईक गौरव ठोंबरे तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करतोय. अगदी सागर जबरदस्त गोलंदाजी केले या षटकामध्ये. अवघ्या मी म्हणेन 1 धाव दिले आणि 2 फलंदाज बाद केले. कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करताना दिसतोय. ज्याला म्हणतात ना की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजरेला नजर देऊन आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला उत्तर देत असताना ती आव्हानं पेलायला शिकायला हवीत आणि मैत्री चषक 2025 मध्ये तीच आव्हानं पेलताना दिसतोय तो गोलंदाज सागर. हा रिव्हर्स अटॅम्प्ट जनता वासी लेकिन पोच गया काशी. प्रवीण दुगाडेंच्या भाषेत सांगायचं झालं चेंडू मारायचा होता एकीकडे जातो एकीकडे. निर्धाव चेंडूची फेकी होते आणि या निर्धाव चेंडूच्या फेकीनंतर मी म्हणेन 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूंच्या खेळानंतर पहिल्या षटकामध्ये जिथे 11.75च्या सरासरीने धावायचं होतं तिथं पडझडीमध्ये पाहायला मिळतोय तो टीम बॅटिंग करणारा हातनोली. हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अपील होताना दिसते. क्षेत्ररक्षकाने बॉल उचलला फेकलाय तोपर्यंत क्रीज मध्ये मी म्हणेन गौरव ठोंबरे जसाच्या तसा उभा आहे. निर्धाव चेंडूची फेकी होते. एका षटकाचा खेळ झाला. 6 चेंडूंचा खेळ झाला आणि या 6 चेंडूंच्या खेळानंतर धावा फलकार धावा जमवल्यात. त्या हातनोली टीमनं 2 बाद 1 अगदी संत आणि सावध क्रिकेट पाहायला मिळालं. ससा आणि कासवाची जशी कशी पैज लागते तसं पाहायला मिळतंय. अगदी मी म्हणेन कासव पुढे जाताना दिसतोय आणि ससा मात्र जागेवर राहतोय. याचं कारण असं आहे की या षटकामध्ये विकेट गेल्या त्या हातनोली टीमच्या आणि अगदी धावा फलकार धावा आहेत त्या 2 फलंदाज बाद झालेत. 1 धाव फलकाला आला जिथे 11.75च्या सरासरीने धावायचं आहे तो बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय मैत्री चषक 2025 मध्ये
आणि क्रिकेटची ही मांदियाळी पाहायला मिळते, पाहुण्यांची मांदियाळी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चांगले चांगले फलंदाज, चांगले चांगले क्रिकेटर इथे येऊन गेले आणि त्यांचा देखील या शृंखलेमध्ये पाहुण्यांच्या वतीनं मैत्री चषक 2000 मध्ये यथोचित मान सन्मान झालेला आहे. अगदी कॉमेंटेटर असतील, पंच असतील, जबरदस्त आयोजन पाहायला मिळते ते माझगाव आणि वारद यांच्या दरम्यान. अगदी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साहिल. हा चेंडू बालू कोंडिलकरनं सरळ मिड विकेटला धाडलाय. क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार. रोहित कडपेनं हा चेंडू फेकलाय सरळ मी म्हणेन गोलंदाजाकडे. तोपर्यंत 2 धावा येतात. या 2च्या बरोबरीनं का होईना आता हातनोली टीम कुठे ना कुठेतरी आगेकूच करताना दिसते. दुसऱ्या षटकात या पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. धावफलक वाढलंय, धावफलकार धावा आहेत त्या मी म्हणेन 3. 2 बाद 3. संत आणि सावध क्रिकेट पाहायला मिळतंय. अगदी क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतंय, परंतु हातनोली टीमसाठी कुठे ना कुठेतरी त्या हाणामारी करावी लागेल यात शंका नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हा सरळ चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ही बालू कोंडिलकरची खासियत आहे. अगदी सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे ती शैली आहे. या फलंदाजावर मदार असणार आहे. सुनील ठुंबरेला माहिती आहे की हा फलंदाज जोपर्यंत आहे तोपर्यंत बालू कोंडिलकर काही करू शकतो हातनोली टीमसाठी. अगदी 4च्या बरोबरीनं का होईना आता मी म्हणेन हातनोली टीम पोहोचते. त्या अगदी दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडूच्या फेकीनंतर 2 बाद 7. 2 बाद. संत आणि सावध सुरुवात जशी झाली पहिल्या षटकामध्ये, बालू कोंडिलकरला या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी खतरनाक पाऊल उचलावं लागेल. कारण की जिथे 11.75च्या सरासरीनं धावायचं आहे तिथे पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव आली होती आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी 2 चेंडूवर 6 धावा आल्यात. सांघिक आणि वैयक्तिक धावा अगदी बालूच्याच आहेत या सगळ्या. आणि आता गोलंदाजीच्या मार्कवर साहिल. जशी गौरव घोसालकर आणि रोहित पाडगेनं जशी सुरुवात केली होती तशी सुरुवात मी मला हातनोली टीम कडून झाली. विकेट्स त्यांच्या पहिल्या षटकामध्ये गेल्या आणि त्यानंतर चाललेली आगेकूच पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चपल आहे, तू मय आणि फलंदाजांचा हा कॉर्डिनेशन बघा. जर कॉर्डिनेशन नसेल तरी परिस्थिती पाहायला मिळते. घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि फलंदाज मात्र गौरव ठुंबरे बाद. डीजे सुनील ठोंबरे याच्याकडे शैली आहे, याच्याकडे दर्जा आहे आणि याच्याकडे तो क्लास आहे. तो क्लास या फलंदाजाला आता सिद्ध करावा लागेल आपल्या हातनोली टीमसाठी. अगदी जबरदस्त दर्जाचा खेळाडू आणि जितकं त्याला एक्सपिरियन्स आहे तितकाच तो गुणी खेळाडू म्हणून नावलौकिक आहे हातनोली टीम कडून. सातत्यानं हा टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट खेळलेला हा खेळाडू आहे सुनील ठोंबरे. मदार असणारे हा खेळाडू. अगदी मी म्हणेन पडझडीमध्ये हातनोली टीम, अगदी मोरबे गाव आणि हातनोली यांच्यामध्ये हाकेचं अंतर असलेली हातनोली गावाचं हे स्ट्राइक एंडला सुनील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच विजय गायकवाड आमच्याकडे वळतायत. 1 धावे ते 1 धावेच्या बरोबरीनं का होईना आता धावफलक वाढलंय आणि धावफलकावर धावा लागल्यात. 9 धावा धावफलकावर लागल्यात. चांगल्या दर्जाचा क्रिकेट पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या सावरोली टीम कडून. हा चेंडू सरळ जातोय सुनील ठोंबरेच्या बॅट मधून आणि फलंदाज बाद.
किमया करेल, परंतु हातनोली टीमचे असं म्हणतात ना, मी नेहमी म्हणतो सातत्याने की घर फिरले की घराचे वासे फिरतात, तशी परिस्थिती पाहायला मिळते त्या हातनोली टीम कडून. अगदी यंदाच्या फॉर्मॅटमध्ये हातनोली टीम कुठे ना कुठेतरी आगेकूच करताना दिसते. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये, तो यश कोंडिलकर. अगदी चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, मदार असणारे या खेळाडू. येणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक चेंडूवर आव्हानात्मक फलंदाजी करायला हवी. अगदी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साहिल चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर अपील होते, पंचांची उंगली वरती येते, फलंदाज बाद, विकेटची की पडझड थांबेना आणि आमची सुवर्ण संधी जाते. सारखी डीजे मास्टर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा चेंडू हॅट्रिकचा चेंडू होता. खरं तर अगदी उचली घेणारा चेंडू, व्यूह रचना आखून चेंडू टाकलाय. आणि मी म्हणेन थर्ड अंपायर भीमरचा पंच. पाच बॉल झालेत. रिव्ह्यू कसला आहे भीमरचा? शोल्डर बघा ना जरा. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. कराय सर निर्णयाची अंमलबजावणी ते करतील. वाईट चेंडू आहे, अगदी वाईट चेंडू आहे. माझगाव टीमचे चांगले फलंदाज म्हणून नावलौकिक मनोहर पाटील, अगदी चांगली मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि एक चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणून नावलौकिक आहे या पंचकृषीमध्ये. स्वेअर चेंडू येत आहे, अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय. पंच वाईट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. बघा आम्ही मगाशीच म्हटलं होतं की स्टीव्ह बकनरने वेस्ट इंडिजच्या सचिन तेंडुलकरला मी म्हणेन कमीत कमी 30 वेळा आउट दिला असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, पण सचिन तेंडुलकरनं कधी तक्रार केली ना. अगदी खाली मान घालून हा फलंदाज सातत्यानं मैदानाच्या बाहेर गेला. याला क्रिकेट म्हणतात. अगदी क्रिकेट केवळ सातत्याचा खेळ नसून तो अगदी संयमाचा खेळ देखील मानला जातो. तशाच प्रकारची भूमिका मी म्हणेन या क्षणी मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांनी किंवा फलंदाजांनी दाखवायला हवी. ऑन स्ट्राईक फलंदाज जातोय तो फलंदाजीसाठी नीरज ठोंबरे. हा चेंडू सरळ जातोय फाईन लेग रिदम मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय आणि येतोय 4 धावेंसाठी चौकार. हातनोली टीमच्या या 4 धावेनं आकार येतोय आणि 4च्या बरोबरीनं आता दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय. अगदी मी म्हणेन 12 चेंडूंच्या खेळानंतर धावा फलकार धावा आहेत 14 धावा. जिथे 11.75 ची सरासरी राखायची, तर चेंडू आणि धावा यांचं सक्षम अंतर पाहिलं तर चेंडू कमी आणि धावा जास्त पाहायला मिळतात. हातनोली टीमची विकेटची पडझड पाहायला मिळाली, पण तो क्रिकेटमध्ये अनिश्चितीचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे सातत्यानं रंग बदलणारा खेळ आहे. आणि मी मगाशी म्हणलो होतो की वारकरी संप्रदायामध्ये बोलायचं झालं ती उपजिले ते नासिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्रायचे परिभ्रमे. जो परिभ्रमणासारखा फिरत राहणारा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जो सातत्यानं बदलणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर तर शिवाय क्रिकेट नाही. कोणत्याही क्षणी काही घडू शकतो. येणारा काळ आणि येणारा क्षण सांगेल. परंतु तिसरं षटक टाकतोय तो गोलंदाज मिळवणे सावरूल टीम कडून वैभववर मदार असणारे, अगदी कर्णधारानं विश्वास दाखवलाय या गोलंदाजावर. परंतु स्ट्राईक एंडला अजूनही फलंदाज बालू कोंडिलकर जसाच्या तसा उभा आहे. बालूच आहे ना? बालू कोंडिलकर अगदी चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. खरं तर ओपनिंगला आलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पण प्रेशराईज
होऊन फलंदाजी करावी लागते या फलंदाजाला. अगदी टीमची पडझड पाहायला मिळते हातनोली टीमची. असं वाटलं होतं की हातनोली टीम कुठे ना कुठेतरी हॉबी ठरेल सावरोली विरुद्ध. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जातोय स्क्वेअरलेग रिदम मध्ये. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्ररक्षक रोहित पाडगेकडे चेंडू फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेंच्या बरोबरीनं का होईना आता हातनोली टीम जातीये ती मी म्हणते 16 या धावसंख्येवर. 11.75 ची सरासरी राखायची होती आणि कुठे ना कुठेतरी पडझडीमध्ये सापडलेला हा हातनोली टीमला आता कुठे ना कुठेतरी बालूला आकार द्यावा लागेल त्या आपल्या धावफलकाला. अकरा चेंडू आणि 30 धावेंची गरज असणार आहे तर बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट घडेल हे सांगणं अनपेक्षित आहे. फलंदाज एखाद दुसरा चौकार मारला, एखाद दुसरा षटकार आला तर कुठे ना कुठेतरी सामना फिरू शकतो. बालू कोंडिलकडे तो क्लास आहे परंतु बॅटचा एज घेऊन गेलाय सरळ. 1 धाव येते आणि 1 धावेच्या बरोबरीनं आता स्ट्राईक रोटेट होताना दिसते. 1च्या बरोबरीनं आता धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागल्यात 17. वैभव गोलंदाजी करतो. वैयक्तिक 2 चेंडूंची फेकी केली, 3 धावा दिल्यात. बावलू कोंडिलकरनं अद्यापपर्यंत हातनोली टीमची मी म्हणेन कुठे ना कुठेतरी इज्जत राखली. अगदी चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे आणि हा झेल सुटलाय. चौकार. 4 धावेच्या बरोबरीनं का होईना या 4च्या बरोबरीनं आरके तांबोली सांगता धावफलकावर समीर धावा लागल्यात त्या अद्यापपर्यंत 21 धावा लागल्या. जिथे 11 चेंडू 30 धावांची गरज होती समीकरण बदलतोय. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 26 धावेंची गरज असणार आहे ती बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला. 25 युवा उद्योजक किरण भाई ठुमरे यांना विनंती करतो की व्यासपीठावरून असं नसतं व्हायचंय. अगदी मी म्हणेन माझगाव टीम कडून आपल्याला आतषबाजी होताना दिसते आणि आपलं मैत्री चषक 2025 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्कोर बघ. धावफलकावर धावा लागल्यात 21 धावा. अजूनही काही किती धावा पाहिजे कॅन्सी घे ना. किती पाहिजेत रे? 21 धावा धावफलकावर लागल्या. तिसरे षटक प्रगती पथार आहे. बालू कोंडिलकर. येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे तो बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला. बालू कोंडिलकर आणि फलंदाज नीरज ठोंबरेला आता कुठे ना कुठेतरी हाणामारी करावी लागेल. अगदी तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल जशी बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या सावरोली टीम न केली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आपल्या दस्तानामध्ये सहज जालगत चेंडू घेतोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची फेकी होते. अगदी अडचणीत सापडलेला हातनोली टीम व्यूहरचना आखत असेल परंतु कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही बॅटिंग करणारा नीरज ठोंबरेकडून. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. अगदी मी म्हणेन चुरशीची गोलंदाजी होते. नियंत्रण आणि मी म्हणेन वेगावर स्वार असलेला हा गोलंदाज मी म्हणेन या तिसऱ्या षटकात गोलंदाजी करतोय तो सावरोली टीम कडून वैभव. चांगलं कर्णधाराच्या विश्वासाला अगदी सार्थ गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. हा चेंडू लगातार 3 डॉट टाकलेत. काय गोलंदाजी होताना दिसते. तिसऱ्या षटकाचा मला वाटतं खेळ संपलाय. अगदी 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या खेळानंतर हातनोली टीमच्या धावफलकावर धावा लागल्यात त्या मी म्हणेन 21. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धावेंची गरज असणार आहे. अगदी मी म्हणेन बालू कोंडिल ऑन स्ट्राईक असणार आहे. जर पहिल्या चेंडू पासून जर क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अनपेक्षित नाहीये जर बालू कोंडिलकरने पहिल्या चेंडू पासून जर चौकार आणि षटकार मारण्याचा इरादा केला तर मनसुबे उधळून लावू शकतो तो फिल्डिंग करणाऱ्या सावरोली टीमचे.
अगदी चांगलं गॅदरिंग पाहायला मिळालं सावरोली टीम कडून आजच्या रात्रीमध्ये. काय गोलंदाजी आणि फलंदाजी होते, जशी त्यांची फलंदाजी आहे तशी त्यांची गोलंदाजी. अगदी रोहित पाडगे सारखा, गौरव घोसाळकर सारखे चांगल्या दर्जाचे खेळाडू म्हणून नावलौकिक. यंदाच्या फॉर्मॅटमध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये सावरोली टीम बरीच फॉर्म मध्ये आहे आणि तशाच प्रकारचा खेळ त्यांनी प्रेक्षकांना दाखवलाय, आपल्या ड्रेसिंग रूमला दाखवलाय. चौथं षटक टाकतोय गोलंदाज आदित्य. आदित्यवर मदार असणार. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धावेंची गरज असणार आहे. ऑन स्ट्राईक बालू कोंडिलकर. हा जबरदस्त प्रास जाणार का षटकार का झेल होणार. बालू कोंडिलकर बाद आणि स्वर्ण संधी जाणार डीजे साठी. अगदी बालू कोंडिलकरची विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज जातोय तो मैदानाच्या आतमध्ये अल्पेश. अल्पेशवर मदार असणार. येणारे 5 चेंडू आणि 25 धावेंची गरज असणार आहे. अगदी धावा आणि चेंडू यांचं सक्षम अंतर पाहिलं तर धावा जास्त आणि चेंडू कमी. विकेटची पडझड हातनोली टीमला कुठे भवली की काय असं वाटायला लागलंय. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धावेंची गरज असणार आहे. हा चेंडू अल्पेशनं सरळ आणलाय डीप स्क्वेअर लेगला. हा येतोय रोहित पाडगेने चेंडू उचललाय, फेकलाय गोलंदाजाकडे. तो पर्यंत 2 धावा येतात. या 2च्या बरोबरीनं आता हातनोली टीम पोहोचते. 23 या धावसंख्या. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 23 धावेंची गरज. 4 चेंडू 23 धावेंची गरज. षटकार चौकार मारावे लागतील. अगदी फलंदाजांना अडचणीत सापडल्या हातनोली टीम आणि कुठे ना कुठे तरी मी म्हणेन धावांचा डोंगर हातनोली टीम कडे पाहायला. विकेटची पडझड झाल्यामुळे पुढचा चेंडू लेफ्ट हॅम राऊंड विकेटने. हा चेंडू फक्त डिलिव्हर करतोय फलंदाज. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये विजय गायकवाड सरांचा हा स्वेरचा इशारा. या स्वेरच्या मदतीनं का होईना अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय. हातनोली टीमच्या स्कोरबोर्डवर 1 धाव लागते. 1च्या बरोबरीनं आता धावफलक वाढलाय. धावफलकार धावा आहेत 24. येणारे 4 चेंडू 22 धावेंची गरज असणारे बॅटिंग करणाऱ्या हातनोली टीमला. नुसते डॉट चेंडू ते डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची फेकी. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अगदी मी म्हणेन समीकरण बदललं. हातनोली टीम मध्ये टेन्शन मध्ये असेल. नाईटची ही टुर्नामेंट पाहायला मिळते. मैत्री चषक 2025 हे पर्व पाहायला मिळते. देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकानं उचललाय. कव्हर कडे फेकलाय. तो पर्यंत निर्धाव चेंडूची फेकू. समीकरण बदलणार. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 22 धावेंची गरज. 2 चेंडू 22 धावेंची गरज. क्रिकेटमध्ये असा कोणता चेंडू नाही ज्याच्यावर 22 धावा येऊ शकतील. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. काय गोलंदाजी होताना दिसते ती म्हणजे सावरोली टीम कडून. अगदी 4ही गोलंदाजांना टप्प्यावर नियंत्रण, वेगावर स्वार आणि अचूक लेंथ लाईनवर गोलंदाजी केली आणि त्याचा फटका कदाचित हातनोली टीमला बसला असेल आणि त्यांची विकेटची पडझड आपल्याला पहिल्या षटकापासून पाहायला मिळाली. 2 चेंडू 22 धावेंची गरज असताना आणि हा सामना जिंकलाय तो मी म्हणे सावरोली टीमने. दोन्ही टीमचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करू मैत्री चषक 2025 मध्ये. देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा थरार 2025 मध्ये पाहायला मिळाला तो मैत्री चषक 2025 मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाणार आहे